बसा रे आवाला जण लक्षात असू द्या ग्रामपंचायत काय डोंगरी राम सगळ्यांनी या बसा बसून घ्या आनंदराव आम्हाला वाटलं सत्कार समारंभ सुरू झाला असेल पण इथं कशाचाच पत्ता नाही त्यांच्या मायक काय झालं बोल किरण गंग्या जा सरपंच साहेबांचा दादा असं तर त्यांना घेऊन ये म्हातारवाडीच गेलेले ते आमचं चालू येणं बंद आहे कायमचं आता दुसऱ्या कुठे गेलेलो मायक काय झाला कोणतं जेडीच अहो मंडळी आलेच मग सरपंच साहेब या सरपंच साहेब या आम्ही बसून घेऊ बसा बसा राम राम मंडळी राम 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 म्हणा राम 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 तुम्ही आवाजच नाही अनंतराव पण इथे गावातील प्रतिष्ठित मंडळी कोणीच कशी का दिसत नाही काय मागच्या वेळची 3 बकरी लागली त्यांना सत्कार कदाचित त्यांना मान्य नसेल म्हणून ते आले नसतील पण आम्ही तुमचा सत्कार कसा ठरवला मंडळी सभेला सुरुवात करण्यापूर्वी मी साऱ्या गाववारीच्या वतीने मी सरपंच साहेबांचा सत्कार करीत आहे सरपंच साहेबांनी स्वीकार करावा शिवाजीराव सरपंचांचा आला रे आला राम राम मंडळी राम 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 मंडळी जय श्रीराम शिवाजीराव उर्फ बापू या सत्काराला उत्तर म्हणून 4 शब्द सांगतील ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावं अशी मी आशा बाळगतो 4 शब्द सांगावे अशी त्यांना विनंती करतो असं मंडळी बसा गावकरी बंधूनो आणि भगिनीनो भगिनी नाहीत अरे चिंध्या ते का मला ठाव नाही बस 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 असू दे गावकरी बंधूनो आपण सर्वांनी मला बहुमताने निवडून या गावचा सरपंच करा त्याबद्दल मी तुमचे आभारी भोंबाळे गावचा सरपंच म्हणून त्या सत्कार समारंभी मी तुम्हाला एकच वचन देतो की गावातील लाईटची व्यवस्था जी पावसामध्ये नसते
आणि पाण्याची व्यवस्था सकाळी बायका जाऊन घागरी घेऊन पळतात ती मी सगळी सोय करणार. राहिलेले रस्त्याचे काम, शाळेचे काम, आताच इमारत मोडलेली आहे खिडक्या वगैरे सगळं आणि राहिलेली गावची कामे मी पूर्ण करणार हे आश्वासन मी देतो तुम्हाला. आपल्या मंडळी आपल्या गावाच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली त्यातच मी आनंदी आहे. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवितो. जय कालिंगर, जय जय. गावकरी बंधूंनो, या सत्कार प्रसंगी शेवंताबाई तमासगिरी यांचा तमाशा होणार आहे. तमाशाची संगीत वारी लगेच सुरू होणार आहे. तेव्हा सर्वांनी शांतता राखावी. अरे सखे हरी झालं का नाही व्हायचं नटबटा? चल लवकर, बोलाव लवकर आणि कर म्हणाव तमाशाला सुरुवात. अरे हे बांगडेवाल्या, अरे हे कलावाल्या, बोलवा की आता लवकर शेवंतबाईला. चिमणीला आता जातोय वडीत जातो बाईला. अरे वडीत आली ना वाड्यातली मसाल काची जरा ये बोलवतो. अहो शेवंताबाई, अहो शेवंताबाई, शेवंताबाई कुठं राहिली ही शेवंताबाई? अरे कजरा त्यांना नाही व्हायचं आहे. मीच बोलवतो थांब. अरे शेवंताबाई, शेवंताबाई कुठं गेली का तिकडे गेली बघा. एवढं काय झालं पोकलायला? जेव्हा हात दुखाडवे हात दुखलं मी ओश पुढे त्याला होय. अरे म्हणता बाईसाठी आरती जायची झालं. कुठ गेलो नाटक? सारं पब्लिक त्याच्या हातामध्ये आलं. लवकर बोल. काय म्हणावं या शिंद्यातल्या सोंगांना? अहो जरा कळ काढा की येईलच की इतक्यात बाई. अरे हे नाचा, अरे हे नाचा. आता बोलव की ते बायाला. त्याचे शंभरच्या फिशा अडकली काय? आता बोलव लवकर. अरे काय म्हणतो नाही बाईची? अरे सारी माणसं कशी बघतो तिकडे डेब्या कसं लवकर बघू. अरे बाबा लवकर बोला. लवकर बोलव. अबे शेवंताबाई, हा बसून साईडला काय आलं ग आलं, माझ्या जीवाचं पाखरू आलं. राम राम. राम राम.
अगं हे शेवंता अशी का उभी राहिलीस? ही घे 500ची हिरवीगार नोट आणि जकास पैकी गवळण झाली पाहिजे बघ. मंडळी, या 500च्या नोटीचं म्हणणं आहे की काय म्हणणं आहे? एक झकास गवळण झालीच पाहिजे. अरे नाच्या. बाईला सांग हे 500ची नोट आणि म्हणावं हे उपकार कशी लावणी झाली पाहिजे खास द्वार घ्या. या 500च्या नोटीचं म्हणणं आहे एक झकास पैकी लावणी झाली पाहिजे. ते अगोदर अहो सरपंच, पण त्या लावणीला काही नाव आहे की नाही? अगदी तशी यासून तुम्हाला पाहिजे तशी होईल. ठासून मीठ मिरची लावून आम्हाला काय तुम्ही घ्या बसून.
एक लावणी नाही होणार, अजून एक लावणी झाली पाहिजे. पाकिस्तान तळलं पाहिजे. Thank you.
धावा धावा पळा पळा देवंदाला सांग, आज सूर्याची सरपण तिथे असताना बाहेर जायचं कारण आहे. अहो सरपंच, तुमचं म्हणणं खरं आहे. अहो अहो बाई, गावात या ठाण्या भागासमोर कुणाचं काय बी सुचत नाही. आता हे गाव मला ठाव नाही होय. पण सरपंच तेवढं आम्हाला जाऊ दे. जेवंता, अगं आज तुझा नाच गाण्यावर घ्यात खुश आलो मग. मी आली लय खुश होतो. आता का बाया, हे काय म्हणणं झालं? अहो समजा गाव आमच्या नाच गाण्यावर खुश होतोय. अहो त्यांना खुश करणं आमची जबाबदारी आहे हो. हो सरपंच, माझी शेवंत आहेच लय मुळे कुणाची. मला तुला जेवंता बाईला आपल्या मायातल्या वाड्यावर घेऊन जा. तिथे त्यांची सामनी व्यवस्था चोख आहे बघ. अहो मालक, तुम्ही यांची का बी सुद्धा काळजी करू नका. यांची समधी व्यवस्था केली आहे. चला बाई साहेब. बरं मालक, येते आम्ही. हा या या. हो चिमणजीराव, तुम्ही माझी व्यवस्था कुठं केली? तुझी व्यवस्था व तुझी
राहण्याची व्यवस्था केली आहे मसना. आता हे की तुम्हाला चला ना बाई या चला. या मंडळी या मंडळी या. शेवंत तमगिरी म्हणजे तारुण्यानं मुसमुस तुला पाहिल्यापासून कलिजात कसं खलास झाला. एकदा तरी तुझ्या जवानीची मजा चाकल्याशिवाय मनच शांत होणार नाही. कुणाची हिंमत आहे त्या सूर्याजीला अडवण्याची. या गावचा कायदा माझ्या मुठीत आहे, माझ्या मुठीत. पण रक्ताची नाती आडवी येतात काय बेटानो. तुम्हाला सुद्धा बंधूच्या एकाच गोळीत जमीन दोस्त करून या साऱ्या इस्टेटीचा मालक आज सूर्याजीच होणार. सूर्याजी म्हणजे तुम्हाला लागलेलं घराण आहे, घराण. हे पक्क लक्षात ठेवा. काय